आपले सर्व PI अंमलदार सर्व मेन जंक्शन्सला हजर आहेत. पण ठाणे शहरातून जसं आपण बाहेर जातो तर सकाळी थोडासा इश्यू होता. दिघा ब्रिजच्या खाली नवी मुंबईच्या आधीत पाणी जमलं होतं, त्याच्यामुळे आपला तो बॅकलॉग क्रिक नाक्यापर्यंत होता, जेल रोडपर्यंत होता. त्यानंतर मुंब्रा या ठिकाणी मुंब्र्यात नवी मुंबईकडनं मुंब्र्याला जे येतं हेवी व्हेकल किंवा जे वाहनं येतं ते आपल्या ठिकाणी शिळफाटा जंक्शनवर 2 ते 3 फूट पाणी जमल्यामुळे त्या ठिकाणी स्लो डाऊन झालं होतं, पण आता तेही क्लिअर करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढे आता घोडबंदर रोडवर काजूपाडा ते वरपे कंपाऊंड किंवा चेना ब्रिज या दरम्यान 3 ते 4 फूट पाणी जमलेलं आहे रस्त्यावर. त्यामुळे त्या ठिकाणी एक लेन पूर्ण ठप्प झाली. एकाच लेनवर फक्त एक सिंगल लेन आपण चालू करत आहोत. त्याच्यामुळे थोडंसं आपण बघितलं तर भाईंदरपाडा जंक्शन आहे, भाईंदरपाडा जंक्शनला वाहनं थांबलेली दिसत आहेत. आणि जे मुंब्र्याचं आहे, मुंब्र्याचं जे वाहनं येत आहेत किंवा पारसिकनगर सर्कल जे आहे, जे आपल्याला मोठी वाहनं येताना दिसत आहेत, तर ते आहे की मुंब्रा ते नाशिकला जायला काही अडचण नाही आहे, ट्रॅफिक पूर्ण क्लिअर आहे. फक्त इश्यू आहे आपल्याकडं घोडबंदर रोडला जायचं, तर त्यांनी फक्त ट्रॅव्हल करताना घोडबंदरला न जाता जुना आग्रा हायवे किंवा मुंबई नाशिक मार्गे त्यांनी गुजरात साईडला जाता येईल त्यांना. ठाणे स्टेशन परिसर नेहमी कोंडीबंदी असतो, तोही आता मोकळा दिसतो. हा एकदम मोकळा आहे. आपण खाली बघितलं तर या लोकांच्या रांगा लागलेल्या आहेत. बससाठी बसही अवेलेबल आहेत. इकडे ऑटो स्टँड आहे, ऑटो स्टँडचे फोटो बघितलं तर तसे जेवढी गर्दी असते तेवढी तुरळक गर्दी दिसून येत आहे. आज आपण नागरिकांना बाहेर गरज असेल तरच बाहेर पडा, घोडबंदरचा वापर करा असं आवाहन केलं होतं. काय प्रतिसाद मिळाला? चांगला प्रतिसाद मिळाला. आपल्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन केलं होतं की आपण बाहेर पडू नये, तर बऱ्यापैकी चांगला प्रतिसाद मिळाला. फक्त आता ज्या घोडबंदर रोडला आहेत त्या हेवी व्हेकल्स आहेत आणि काही बसेस आहेत. तर बसेसमध्ये आपण त्यांना लोकसहभागातनं त्यांना काही नाश्त्याचं वगैरे काही प्रोव्हाइड करायचं, पाणी प्रोव्हाइड करायचं, त्याबाबत एक सूचना दिलेल्या आहेत, त्याप्रमाणे ते करत आहे.